हॅलो फ्रेंड्स, मी निशा स्वागत करते तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। तर रविवारचा हा व्लॉग मी शूट केलेला होता। तर आम्ही गेलो होतो फिश आणायला। द फिश वाला शॉप आहे, त्या ठिकाणी फिश घ्यायला गेलेलो होतो। तर इथे वेगवेगळ्या प्रकारचे फिश असतात आणि भरपूर गर्दी असते। तिथूनच मी ते यार्ली म्हणून एक छोटे मासे असतात ते घेतले होते आणि त्यानंतर सुरमई घेतली होती। त्यानंतर आम्ही घरी जायला निघालो। मग घरी आल्यानंतर काही सामान पण आधी घेतलं होतं, तर स्टार बाजारमधनं ते पण यामध्ये ठेवलं आणि म्हणजे थोडंसं बिस्किटचं पुडा वगैरे, डाळ वगैरे थोडं संपले होते, काही भाजीपाला, ह्या सगळ्या गोष्टी घेतल्या आणि मासे पण। आणि त्यानंतर डेअरीमधून दूध, दही आणि पनीर हे पण मी घेतलेलं होतं। तर ते घेतलं कारण की संपलेलं होतं। तर हे छोटे मासे यार्ली ते मी नंतर करणार आहे। तर आज मी फक्त सुरमईची करी करणार आहे, तीच तुमच्यासोबत मी शेअर करते। तर हे जे सुरमई आहे हिला मी व्यवस्थित स्वच्छ वगैरे धुवून घेते आणि त्यानंतर आणि हे जे छोटे मासे आहे याला मी फ्रीजमध्ये ठेवून देते। त्याची रेसिपी मी नंतर शेअर करेल तुमच्यासोबत। तर सुरमई व्यवस्थित धुवून घेतली, स्वच्छ धुवून घेतली। त्याला हळद, मीठ, लिंबू आणि थोडीशी मिरेची पूड असे लावून यामध्ये मी ठेवलं आहे, मुरत ठेवलं आहे। आणि त्यानंतर आता इथे मसाला तयार करून घेते। त्यासाठी मी ओलं खोबरं घेतलं होतं, ते व्यवस्थित कट करून घेतलं आणि तेच आता इथे भाजून घेते। या भाजीला सुकं खोबरं किंवा ओलं खोबरं दोघांपैकी काहीही वापरू शकतो किंवा दोघंही अर्धा अर्ध वापरलं तरी चालतं। तर आता इथे ओलं खोबरं मी घेतलेलं होतं, ते चांगलं भाजून घेतलेलं आहे। जास्त काही मी तेल यामध्ये वापरलेलं नाही, मसाला भाजताना थोडं थोडंच तेल वापरलं होतं। कांदा पण इथे मी उभा चिरून घेतलेला आहे आणि कांदा पण चांगला भाजून घेतलेला आहे। लालसर रंगावरती चांगला कांदा परतून घेतला। त्याच्यासोबत ते खोबरं पण आधी भाजलेलंच होतं, तेही यामध्ये मी ॲड केलं। थोडंसं आलं पण यामध्ये मी टाकलेलं होतं। लसूण पण धुवून घेतलेला आहे, तो पण यामध्ये मी ॲड केलेला आहे। हे व्यवस्थित परतून घेतलं। बारीक होतं त्यामुळे मी त्याला हातावर चोळून थोडंसं धुवून घेतलेलं आहे, तेही यामध्ये मी टाकलं आणि त्यानंतर थोडंसं तेल टाकलं। तर यामध्ये मी तेजपत्ता, थोडीशी दालचिनी, मिरे 1-2, त्यानंतर 2 लवंग, थोडेसे शहाजिरे असा हा मसाला आणि थोडीशी खसखस असा हा मसाला मी एकत्र व्यवस्थित भाजून घेते। तर हा मसाला म्हणजे कमी गॅसवरतीच भाजून घेते, कारण की हा जळला नाही पाहिजे, नाहीतर मग बरोबर त्याची टेस्ट लागत नाही। आणि यामध्ये मी थोडंसं दगडफूल पण घेतलेलं आहे। तर हा सगळा मसाला भाजून झालेला आहे, तो एका प्लेटमध्ये काढून ठेवला। तर आता यामध्ये मी थोडंसं मीठ टाकून घेते आहे आणि त्या मसाल्याला व्यवस्थित वाटून घेते। तर आता कढईमध्ये तेल टाकून घेतलं, तेल व्यवस्थित तापलेलं आहे। तर थोडासा कढीपत्ता मी यामध्ये टाकून घेतलेला आहे। तर जो वाटलेला मसाला होता तो यामध्ये मी ॲड करणार आहे। मसाला वाटून घेतला, त्यानंतर यामध्ये थोडासा गरम मसाला पावडर, थोडीशी धने पूड, त्यानंतर लाल मिरची पावडर आणि तिखा लाल जो असतो रंगासाठी ते मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतलेलं आहे। आता या कढईवरती मी झाकण ठेवून दिलं आणि थोडासा कमी गॅसवरती मसाला व्यवस्थित शिजवून घेतलेला आहे। तर मसाल्याला तेल सुटलं आहे, त्यानंतर याच्यामध्ये मी पाणी ओतून घेतलं। तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आहे ते पाणी याच्यामध्ये मी थोडंसं पहिले ओतून घेतलं, त्यानंतर त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं। आता इथे गॅस थोडासा मोठा केलेला आहे, म्हणजे जेवढी आपल्याला ग्रेव्ही पाहिजे असते तेवढीच आपण यामध्ये पाणी टाकून घ्यायचं असतं। कारण सुरमई हे जे फिश आहे हे एकदम पटकन होतात आणि लवकर शिजतात। तर आता ही ग्रेव्हीला चांगली उकळी आलेली आहे, जवळजवळ 4 ते 5 मिनिटं चांगलं उकळी आल्याच्या नंतर यामध्ये मासे सोडून घ्यायचे आहे। तर ही जी भाजी आहे हिची जी ग्रेव्ही जास्त अशी घट्ट पण नाही आणि जास्त अशी पातळ पण नाही आहे, एकदम व्यवस्थित नॉर्मल ठेवलेली आहे। तर आता चांगली उकळी आल्याच्या नंतर यामध्ये मी सगळे पीसेस सोडून घेते आहे, कारण की मला थोडेफार फ्राय करायचे होते, पण नंतर म्हटलं नको, ते छोटे मासे मी फ्राय करणारच आहे नंतर, त्यामुळे फक्त या सुरमईचं फक्त कालवणच करून घेऊया। तर मग आता हे सगळे मासे मी ग्रेव्हीमध्ये सोडून घेते आणि छान असे मोठे मोठे पीस मिळाले होते, कारण हे फ्राय जरी केल्यानंतर तरी पण खूप छान लागतात आणि सेपरेट अशी ग्रेव्ही जरी केली सुरमईची तरी पण चांगली लागते किंवा अशी पण चांगली लागते। आणि जशी जशी ही भाजी मुरेल तसं तसं त्याची टेस्ट खूप जास्त चांगली येत जाते। त्यानंतर आता यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घालून घेतली। कोथिंबीर घातल्यानंतर एकदम हलक्या हाताने ते कमी गॅस करून मी व्यवस्थित ते हलवून घेतलं, कारण एकदमच हलवता येत नाही, कारण फिश हे तुटू शकतात। त्यामुळे मी व्यवस्थित थोडंसं हलवून घेतलं आणि कमी गॅसवरती लो किंवा मीडियम गॅसवरती ती भाजी होऊ दिली।
तर सुरमईची भाजीला जास्त वेळ लागत नाही, पटकन रेडी होऊन जाते। रेडी करून घेतलेले आहे सुरमईचं कालवण आणि ज्वारी नाचणीची भाकरी, भात आणि कांदा लिंबू। तर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली हे तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा। आवडला असेल व्हिडिओ तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब।